आपल्याकडे लेडीज अंगठ्या साधारण 1 ते 1.5 ग्रॅम पर्यंत चालवतात। साधारण स्टोन मध्ये घेतल्या याचं वजन आहे साधारण 1-1.5 ग्रॅम पर्यंत आहे। त्याच्यामध्ये लाईट वेट मध्ये पण आपल्याकडे आहे साधारण ही अंगठी घेतली दोघांच्या मॅचिंग होऊन जाते दोघांच्या कपल बँड मध्ये। याची रिक्वायरमेंट जास्त असते दोघांना ऍडजस्टेबल येईल लहान बाळासाठी। हे कसं आहे याचा साईज कमी जास्त करता येतो। हे साईज हे पण तुम्हाला गोट मध्ये घालता येईल त्याला स्क्रू वगैरे येतो। हिचं वजन आहे आता साईज मोठा आहे मोठ्यांचा मिनिमम 5 ग्रॅम 800 वजन येते। सोन्याचं वजन असतं आपण त्याच्यात मेन्शन केलेलं असतं सोन्याचं 2.857 वजन आहे त्याचे। काशीबाई नथ म्हणून ही अशी येते काशीबाई नथ म्हणून सध्या ट्रेंडिंग आता ट्रेंड मध्ये सध्या तसं चालतं असं आहे काशीबाई नथ म्हणून। सिंगल खाण्यामध्ये मल्टी स्टोन रेडी स्टोन। ओके नमस्कार पुन्हा एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुण्यामधील लक्ष्मी रोडवरती असलेल्या पुना गाडगिळ ज्वेलर्स यांचं कलेक्शन। यामध्ये आपण सुंदर सुंदर असं अंगठ्यांचं कलेक्शन बघणार आहोत। यामध्ये तुम्हाला जेंट्स आणि लेडीज असे दोन्ही प्रकार बघायला मिळणार आहेत अंगठ्यांमध्ये। त्याबरोबरच लहान बाळांसाठीची जी कडी असतात ती सुद्धा याच्यामध्ये दाखवलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यामुळे तुम्हाला मी अपलोड केलेले नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल। आपण बोलतोय ऍक्च्युअली आपल्याकडे लेडीज अंगठ्या साधारण 1 ते 1.5 ग्रॅम पर्यंत चालवतात। साधारण स्टोन मध्ये घेतल्या याचं वजन आहे साधारण 1-1.5 ग्रॅम पर्यंत आहे। त्याच्यामध्ये लाईट वेट मध्ये पण आपल्याकडे आहे साधारण ही अंगठी घेतली 18 कॅरेट मध्ये साधारण 2 ग्रॅम पर्यंत येईल आपल्याला। आणि नॉर्मल जेंट्स मध्ये घेतल्या नॉर्मल जेंट्स मध्ये घेतला तर तुम्हाला साधारण जास्तीत जास्त वजनाचं पण आहे आपल्याकडं। हे 1 तोळ्यापासून आहे आपल्याकडं कमी वजनामध्ये पण आहे आपल्याकडं। अशा बँड मध्ये आलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही हा घेतला तर कपल बँड मधून म्हणून आलेला आहे म्हणजे याच्यामध्ये कसं आहे लेडीज आणि जेंट्स दोघांमध्ये येईल आपल्याला। हा याच्यामध्ये तुम्हाला कपल बँड मध्ये घेतला त्या दोघांमध्ये दोघांसाठी कपल बँड मध्ये दोघांच्या मॅचिंग होऊन जाते दोघांच्या कपल बँड मध्ये। याची रिक्वायरमेंट जास्त असते दोघांना मॅडम लेडीज दोघांना घेते। लेडीज मध्ये पण आपल्याकडे आहे याच्यामध्ये ऍडजस्टेबल आहे गोकाक मध्ये फंक्शनला वगैरे घालता येईल तुम्हाला अंगठ्या। काय वेट आहे त्याचं? ह्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 6-7 ग्रॅम पासून चालवतात। त्या फिंगर मध्ये कसं आहे साईज कमी जास्त करता येतो आणि कुठल्या फिंगर मध्ये घालता येईल आपल्याला। या सर्व डिझाईन्स आहेत बघा याच्यातल्या फॅन्सी डिझाईन्स आहेत या सर्व ॲडजस्टेबल रिंग्स आहेत या सर्व। दाखवतो सुंदर सुंदर हे डिझाईन्स आहेत बघा रिंगच्या बॉर्न बेबीसाठी लहान बाळासाठी मॅम। चमू मुद्रा पॅटर्न करा हे साधारण 15 ते 20 ग्रॅम पासून येतो। शिवमुद्रा अंगठी येते आपल्याकडे। नक्षत्र पॅटर्न आहे पॅटर्न आहे सॉरी नजराना पॅटर्न। ह्याच्यामध्ये कसं लाईट वेट मध्ये तुम्हाला ब्रॉड डिझाईन येते साधारण 7 ते 8 ग्रॅम पासून चालवतो। ते पवित्र अंगठी म्हणून आहे। सिंगल खाण्यामध्ये मल्टी स्टोन रेडी स्टोन। ओके हा नक्षत्र पॅटर्न येतोय नक्षत्र एक नवीन डिझाईन आहे आपल्याकडं। रेडी स्टोन मध्ये कास्टिंग मध्ये पॅटर्न येतो आपल्याकडं 15-20 ग्रॅम पासून स्टार्टिंग रेंज आहे साधारण। थोडं हेवी मधले आहेत बघा हे। लहान बाळांचे ब्रेसलेट आहेत सुंदर सुंदर असे पट्टी पॅटर्न मध्ये बघा 7 ते 8 ग्रॅम पासून सुरुवात आहे ब्रेसलेटची। त्याच्यामध्ये पण तुम्हाला फॅन्सी डिझाईन्स मिळतील। मुलीसाठी ब्रेसलेट लहान बाळासाठी। ओके
हे असं ऍडजस्टेबल येईल लहान बाळासाठी. हे कसं आहे, याचा साईज कमी जास्त करता येतो, हे साईज कमी पण करता येतो आणि इथं धरून वाढवतो आपण. हे साधारण बाळाला 1.5-2 वर्षापर्यंत जाईल साईजच्या हिशोबाने बाळाची मनगटे. ते मनगटे येतात लहान बाळासाठी. त्या लहान बाळासाठी मनगटे म्हणजे लहान बाळाला दृष्टी लागण्यासाठी मनगट्यावर घालतात काळे मनगटे. याच्यामध्ये तुम्हाला लहान बाळासाठी ब्रेसलेट मध्ये सिंगल हातामध्ये घालता येईल बाळाला. याचे किती वेट आहे ब्रेसलेटचं? याच्यामध्ये ब्रेसलेट कमीत कमी 4 ग्रॅम पासून चालू होतं स्टार्टिंग. हे अशामध्ये गोटमध्ये आले, कलकत्ती गोटमध्ये. हे पण तुम्हाला गोटमध्ये घालता येईल. त्याला स्क्रू वगैरे येतो. हे तुम्ही लेडीज मध्ये मोठ्या लेडीज घालतात त्याचं स्क्रू मध्ये येतं. हे असं स्क्रू मध्ये घालता येईल. हे पण छान आहे, कलकत्ती पॅटर्न म्हणून हा एक छान आहे. दुसरं आहे की आपल्याकडं कडे लहान बाळासाठी. सिंगल कडे येतं लहान बाळासाठी घालण्यासाठी. सरदारची कडे म्हणतात त्याला. सेपरेट सिंगल मध्ये हातामध्ये घालता येतं. कमल कांचन आहे, साधी म्हणून आहे. कस्टमरला काही डिझाईन्स नको असतात, प्लेन डिझाईन पाहिजे. कारण कसं असं काही काही कानांना त्रास होतो, कान ओघळतात म्हणून ते हे लावतात. हे प्लेन राहते. असं काही नाही, आपल्याला सेट करायचं म्हटलं तरी ते सेट मध्ये पण करता येतं, तुम्हाला वापरून यूज करू शकता. किती ग्रॅम आहे? हे याचं वजन आहे 2.5 ग्रॅमचे आहे. वजनाला कमी येतात त्या मिनिमम, वजन कमी येतं तिचं. कमल कांचन म्हटलं जातं तिला. मग कलकत्ते एम्बॉस कांचन राहते, थोडे ब्रॉड राहतात. तिचं वजन आहे 4.5 ग्रॅम पर्यंत आहे. आणि ह्यांना वजन मजुरी असते 16.5% मजुरी येते हां मिनिमम. एम्बॉस वर्क केलं जातं. एम्बॉस असं पत्र्यावरती डिझाईन केलं जातं. साईडला कमल चेन असतात आणि ते एम्बॉस केलं जातं डिझाईन त्याला. मध्ये येतात कारण कस्टमरने एका सेट घेतला, मंगळसूत्र किंवा नेकलेसचं पूर्ण सेट घेतला, एक लॉंग किंवा गळ्यातला घेतला तर झुबे घेतात. झुब्यांवरती मग कस्टमर कांचन घेतला हवं आहे, हे पण असतं. त्याचा सेट असतो. ह्याला पण 20% मजुरी राहते मिनिमम. हे असे गोकाकमध्ये येतात. हा वेल जोड म्हणून आहे. हा 3 लेअर येतो. सिंगल लेअर पण ते 2 लेअर पण येतो. कारण हा कानापासून मागे केसामध्ये टाकायचं असतं. आता हे मिनिमम वजन येतं, हे 20 ग्रॅम पर्यंत तरी वजन येतं त्याचं. त्याला मजुरी राहते 18% मजुरी राहते ह्या वेल जोडला पण. असा लेअरमध्ये येतो. येतोय का क्लिअर फोटो? झुमका विथ कांचन असते याची. हे 15 ग्रॅम पर्यंत येतो तो सेट पूर्ण सेट. हा पूर्ण हा अटॅच असतो पूर्ण. कान विथ झुमका येतो 15 ग्रॅम पर्यंत वगैरे येतो. याला बी मजुरी 17% मजुरी राहते. ही मोतीमध्ये नथ येते अशी, आणि ही गोल्डची नथ आहे. आपली महाराष्ट्रीयन नथ आहे, रेग्युलर नथ आहे. आता हिचं वजन आहे, आता साईज मोठा आहे मोत्यांचा, मिनिमम 5 ग्रॅम 800 वजन येते. सोन्याचं वजन असतं, आपण त्याच्यात मेन्शन केलेलं असतं सोन्याचं 2.857 वजन आहे त्याचं. याला मजुरी लागते 21% मजुरी लागते. आणि मोत्यांची किंमत आपण 1700 रुपये घेतो त्याच्यामध्ये. आता ही सोन्याची नथ आहे पूर्ण. याच्यामध्ये पूर्ण सोन्याचं वजन राहतं. फक्त जे काय आहे स्टोनचे आणि मणी असतात ते वजन असेल त्याची. ही मिनिमम 5 ग्रॅमची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ग्रॅम 2 ग्रॅम पासून पण येते पूर्ण नथ त्याच्यामध्ये. हिला पण तेवढीच मजुरी राहते सेम. काशीबाई नथ म्हणून ही अशी येते. काशीबाई नथ म्हणून सध्या ट्रेंडिंग आता ट्रेंडमध्ये सध्या तसं चालतं ना, असं हे काशीबाई नथ म्हणून यूज केला जातो. त्याच्यामध्ये पण सेम तसंच राहतं. ह्याच्यात 4 ग्रॅम 400चं वजन आहे. सोन्याचं वजन 3.5 ग्रॅम पर्यंत आहे. ते तिला मजुरी 21% मजुरी आहे त्याच्यात. ही प्रेसची आहे. प्रेस काहींचं नाक टोचलेलं नसेल ते प्रेस घेतात म्हणून त्याला प्रेस वापर केला. तारेची असेल तर त्याला तारेच वेगळी येते. त्याच्यानंतर एक नथ आहे आपल्याकडं, ही मस्तानी नथ म्हणून आहे. मस्तानी नथ ही तारेमध्ये किंवा प्रेसमध्ये पण येते तुम्हाला. ही मिनिमम तुम्हाला 2 ग्रॅमची येते. ही काशीबाई नथ आहे, ही तारेमध्ये येते. हां तारेमध्ये, कारण डिझाईन वेगवेगळ्या असतात.
प्रत्येकांमध्ये प्रेसमध्ये येते. ही 1.5 ग्रॅमची आहे. सोन्याचं वजन 1.5 ग्रॅमचं आहे. मोतीसहित वजन तिचं 2.5 ग्रॅमचे आहे. अशी